सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। वाळविहीर फाटा परिसरात खुर्ची विक्रेत्यास मारहाण करून मोटारसायकल खुर्च्या व रोकड लुटण्यात आली होती। पोलिसांनी तत्काळ 2 पथकं तयार करून आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणलाय। इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर करोळे फाटा परिसरात खुर्ची विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना घोटी पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली। या प्रकरणी फिर्यादी राजेश मांगेलाल बंजारा वय 42 वर्ष, व्यवसाय मजुरी, मूळ राहणार राजस्थान व सध्या ओमबाबा रोड घोटी तालुका इगतपुरी यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादीनुसार दिनांक 10 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे प्लास्टिकच्या खुर्च्या विक्रीसाठी परिसरात फिरत होते। त्यावेळी वाळविहीर फाटा इथं उपस्थित असलेल्या 3 अज्ञात इसमांनी त्यांना "ओ खुर्चीवाले भैया" अशी हाक मारून जवळ बोलावलं। फिर्यादी जवळ गेल्यानंतर आरोपींनी संगनमत करून त्यांना पकडलं व लोखंडी गजानं मारहाण करून जखमी केलं। त्यानंतर बळजबरीनं फिर्यादींच्या ताब्यातील सुमारे 80,000 रुपये किमतीची हिरो होंडा डिलक्स मोटरसायकल, 8,800 रुपये किमतीच्या 11 प्लास्टिकच्या खुर्च्या तसंच 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 89,300 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीनं हिसकावून नेला। सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी तत्काळ 2 स्वतंत्र पथकं तयार केली। पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या आदेश तसंच मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ परिसरात वेगानं शोध मोहीम सुरू केली। या कारवाईत पोलीस हवालदार सागर सौदागर, दीपक सांगळे, बाळासाहेब आहेर, श्रीकांत खैरे तसंच पोलीस कॉन्स्टेबल पोपट वाघ यांनी कसोशीनं तपास करून आरोपी तसंच मुद्देमालाचा शोध घेतला। पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या 30 मिनिटात गुन्हा उघडकीस आणण्यात यश आलं। ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार इंगळे यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे घोटी पोलीस ठाणे हे करीत आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 घोटी।